रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे आणि गोळले अविनाश गोळले त्यांच्याकडनं आमचे पप्पा झाले यांच्यासाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार माझे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हाल आता याचा आवाज वाढवा ना. बखवादपेक्षा याचा आवाज. सुस्वागतम. नमस्कार. धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या भांडूप नगरीमध्ये उत्साही मित्रमंडळ आयोजित एक प्रतिष्ठित नाव समाज कार्यासाठी श्री दुर्गा कालीमाता मंदिर आणि या मंदिराचा 24वा जत्रोत्सव उत्सव या ठिकाणी आयोजित करून या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय लिंगाजी पाटील, उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार, सर्व सभासद, महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमने सामने भजनाचा रंगीत असा संगीत डबलबारीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी व स्वतः श्री समीर रामा कदम, लिंग रवाना प्रासादिक भजन मंडळ, गाव पोखरा, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मला पकवास साथ करतायत ते विशाल रास्ताम, तबला साथ करतायत ते सहदेव सावंत आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारी आजच्या एका रात्रीपूर्तीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा श्री सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत बुवा, त्यांना पकवास साथ करतायत ते आदित्य साटम आणि तबला साथ करतायत ते तुषार कुणाल पांचाळ आणि भजन मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे स्वप्नील गोसावी बुवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. नितीन पवार साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो. बरेचसे आमदार, खासदार, कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते आहेत. या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतो. कैलासवासी काशीराम परबुवा, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आदरणीय बाळकृष्ण परबुवा, संतोषजी साबळे बुवा, प्रमोदजी टक्के बुवा, सुशीलजी गोठवलकर बुवा, चंद्रकांत देसाई बुवा आणि आमचे गुरुबंधू श्यामसुंदर सावंत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून त्याचप्रमाणे अजित केळजी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते घेणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला फोन जर संपर्क केला ते आमचे मित्र सन्मान्य संतोषजी शेलेट यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून प्रथमच ज्यांनी मला गुगल पे द्वारे बक्षीस दिलेले आहे ते सन्मान्य गावडे साहेब आमचे युट्यूबर 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. इथे जमलेले समस्त भजनी कलावंत, पखवाज वादक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत लिंग रवानाच्या चरणाशी नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून दुर्गा काली मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरेचसे चाहते सर्वांची नावं घेता का येऊ शकत नाहीत, पण सर्वांचे मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. माझे सुद्धा चाहते आहेत, बुवांचे सुद्धा चाहते आहेत. ठीक आहे, सुंदर अशी भजनाची सुरुवात बुवाने केलेली आहे, त्यात काय वाद नाही. जे काय बोललेत त्याला प्रत्युत्तर नक्की देणार.
नि धप ग ग प नि धप ग रे नि नि सा दादा इको दे ना थोडासा जिसने तेरा नाम लिया जिसने तेरा नाम लिया तू हो लिए जिसके साथ कोरस दादा कोरस आणि पेटीचा आवाज मॉनिटर द्या प्लीज. सुंदर साऊंड आहे एकदा जोरदार साऊंड वाल्यांसाठी टाळ्यामध्ये. कारण काय तुम्ही बक्षीस म्हणून पैसे द्या असं आम्ही सांगत नाही पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे 2 भजनी बुवांची जाहिरात. त्याच्यामुळे टाळ्या वाजणं गरजेचं आहे. पैसा काय आज कमवणार उद्या संपणार. कोण कोण ब्रेसलेट घालून येणार उद्या ती गायब होणार. काय काय बुवा गाजलेले आहेत पण बरेचसे भाजलेले आहेत ते कोण ते सगळ्या जगात माहित. युट्यूबच्या माध्यमातून लोक पाहत आहेत कोण भाजलेले आहेत आणि कोण धगावलेले आहेत. कळला ह्या वया माका व तुम्ही सांगताय मी म्हटलं भजन आणि रुपावली एकदम घ्या तर खालसून तुमका सांगतात नको नको म्हणजे तुमचा सगळा खालसून चाललेला आहे ना. तर तुम्ही म्हणता मी आहे ना वरती काय करूचा मेन काय नेम नाही मेन काय तुमका नेम दिसता चष्मेचो प्रॉब्लेम आज झालं. ओके या ठिकाणी लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनल संदीप साळुंके यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपये आणि आमच्या जोडीवाल्यांसाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. ठीक आहे काय नाही बुवा काय बोलले भाजलेले भिजले काय विषय नाही. आज जे भजनी बुवा आहेत बरेचसे नामांकित भजनी बुवा सुद्धा धगावलेले आहेत. कारण का हे यूट्यूब चॅनल आले आणि त्याच्यामुळे भाजलेले आहेत. त्याच्यात काय विषय नाही आणि मी काय भाजलोय तो दाखवा आणि तर मी दाखवते तुम्ही काय भाजला असते. उगाच माझी कळ काढू नको जाणून बुजून. दादा कोरसचं माईक बघा ना. ठीक आहे तुम्ही मजा घ्या बटणं फिरवूची पण आवाज वाढवा. काय करू एक आयोजकांना विनंती केली खुर्ची मिळेल का या ठिकाणी. कारण ज्यांनी आम्हाला भांडूप नगरीमध्ये हे बेस वाढतो ना खुर्ची त्यांची बंद करू. ज्यांनी आम्हाला भांडूप नगरीमध्ये भजनाचे कार्यक्रम दिले ते सन्माननीय आदरणीय संतोषजी शेलेटकर यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवायचा. या
आज उंची लहान आहे, कीर्ती महान आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. चल झाला. आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा. भक्ताची आजा, भक्ताची आजा, भक्ताची आजा, पावते आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन. मागच्या बारी एक 500 देत होत, आता खटला किती याच्यावर तर आम्ही ती वारी बघलेली आहे ह्या लक्षात ठेवतो. उत्साही मित्रमंडळ आम्ही सगळे वारी बघत असतो. ह्योच माणूस तो येऊन येऊन 500 फिरी. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळी वाजा. म्हणजे याला म्हणतात दिलदार व्यक्ती. उद्याचा विचार केला नाही, पण आज आमचे पखवाजोदक यांच्यासाठी सुद्धा 200 रुपये त्यांनी दिले आहेत. बोरिवले ना, नाव काय देत जरा? अमित सावंत. बघा, अमित सावंत फोंडा. इथे विषय गंभीर, तिथं सावंत गंभीर. पण हे नाही, ते फोंड्यावाले. त्यांनी आमच्या पखवाजोदकांसाठी 100 आणि माझ्यासाठी पखवाजोदकांसाठी 200 आणि माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. ठीक आहे, आज सध्या सीझन कमी झालेला आंब्याचं, त्यामुळे असेल. ठीक आहे, हरकत नाही. प्रपंची बहुगुंतलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, देहाभिमाने अतिराहवेना, तुझविन रामा मज कंठवेना, कंठविना तुझविन राम मज कंठविना. मंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके
पाचा दाता सत्यनारायण रामदेवता श्री रघुनाथ श्रीवेदा मंजेश्वर स्वयंपुरामेश्वर नागेश्वर भगवती भवनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुझा भवानी आदि शिवराई साती दुर्गा काली माते माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवरे कैलासवासी काशीराम परब सुप्रसिद्ध भजनकार गुरुवरे सुशील सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे, त्यात काही वाद नाही. चांगले त्याला चांगलं म्हणणारं समीर कदम आहे. अध्यात्म सुद्धा बुवानी चांगलं सांगितलंय की बुवानी सांगितलं श्रीकृष्णाने युद्ध केलं नाही, श्रीकृष्णाने युद्ध केलं नाही पण आपले बाण दुसऱ्याकडे दिले, हो की नाही. पण या कलियुगात एकच श्रीकृष्ण, तो म्हणजे विजय उर्फ गुंडू सावंत. आपले बाण दुसऱ्याकडे देतात. सोळा सहस्त्र म्हणजे पटला असं माणूस म्हणजे समजून जायचा. एकच गुंडू सावंत आपले बाण दुसऱ्याकडे देणार, आपल्या नावावर बिल कधीच खपवणार नाही. तू मर कर मार खरा की नाही. यांड गुंडू देवाने म्हणतात डोळे दिले दर्शन घेण्यासाठी, काय काय जणांना 4-4 दिले. उपयोग काय त्याचो? या माणसाक आता हे चष्मा काढून हैसून तिथं जाऊ सांगा नाही. 4 वेळा पडलो तर ढेंगा हसून जायचो तुमच्या. आई शपथ सांगतो दिसणारच नाही. त्या दिवशी माका फोन केला म्हणता, अरे समीर म्हटलं काय म्हणता, माका हल्ली जवळ तर दिसत नाही. तो म्हटलं चष्मो लावा. तो म्हणता चष्मो लावलं. तो चष्मो लावल्यावर भंगली शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत ना. तो म्हटलं चष्मो काढा. तो म्हणतो चष्मो काढले तर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात ना, म्हणजे शेजारी दिसत नाही. चष्मो काढलं तर भंगली शेजारी दिसत नाही. अशी या माणसाची परिस्थिती. बाकी भारी असते. ह्या वयात जो माणूस केस लाल करताना त्याच्यावरनं अभ्यास करा कोण किती पोचलेलो. अरे ठीक आहे ना बुवा, रुपावळी मी सांगितलं की रुपावळी घ्या. आता काय ही मुंबई आहे ना, ठीक आहे घेतलात तुम्ही. ही मुंबई आहे, त्या मुंबईमध्ये जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत होय की नाही साहेब, 11-12 वाजेपर्यंत आपल्याक वेळ मिळतो. त्याच्यामुळे सांगलं रुपये घ्या. तुम्ही म्हणतास खाली किती आहे, खाली बघल्याशिवाय तुम्ही चला शकतास का? होय बघा रडता तुमच्या नावाने. खाली बघल्याशिवाय माणूस चालू शकत नाही बुवा. त्याच्यामुळे खाली बघणं गरजेचं आहे, लक्षात दिला. पण आपल्याला जे करायचं ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे तुम्ही रुपवली घेतल्यात काय विषय नाही. आता रे बायको झोपली असेल कदाचित, कानाची गुरव होत कोणी. ठीक आहे प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, कारण आज भक्ती कमी झालेली आहे. आज या दुर्गा काली माता मंदिरामध्ये 24वा जत्रोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. व उत्साही मित्र मंडळ म्हटल्यानंतर माझा जन्म जरी गावी झालेला असला तरी भांडूपमध्ये माझं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. उत्साही मित्र मंडळ म्हटल्यानंतर तेव्हा मी लहान होतो, तेव्हाची परिस्थिती माका माहित. पण आता जे पाहिलं ना मी, आई शपथ माका खरोखर समाधान वाटलं. एकदा जोरदार तुमच्यासाठी पाहिजे, कारण सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि उत्साही मित्र मंडळाने केलेल्या कार्याची माहिती, हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. आज ट्रॉफी जेवढी आहेत ना, माझ्यापेक्षा उंचीवरती ट्रॉफी होती. बघला घेऊन समीरच्या उंचीपेक्षा ट्रॉफी उंच आहे. काय रे
स्वप्नील धाडवे, गाव निवसर, लांजा, जिल्हा रत्नागिरी. खेळाचे भय वाटे गवळण एक अंतरा. नक्कीच म्हणूया 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. कारण आज भक्ती कमी झालेली आहे. कारण वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. पण आज या ठिकाणी दुर्गा काली माता म्हटल्यानंतर एक आईचा अवतार आहे. संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे, यत्र नारीती पूजन्ते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. आणि आज उत्साही मित्रमंडळ या आईची सेवा करतं, यांना कधीच काय कमी पडणार नाही. एक लक्षात घ्यावं. आणि म्हणून स्त्रीचा आदर करणं गरजेचं आहे. लक्षात दिलं काय? गप गपनी गपनी पनिसा पनिसा गरनी प सानी प गरनी सा. सात सुराने केली प्रार्थना, सात सुराने केली प्रार्थना. कनराया तुम्ही आवे नरजना, कनराया तुम्ही आवे नरजना. उजळली त्रिभुवने प्रकाशनी, उजळली त्रिभुवने प्रकाशनी. या तलावर नाचे अबीर गुलाल काही गेले परब उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाचे नाचे माझा अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग.
सन्मान्य आमचे गोट्या सावंत गोट्या परब यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राज तेली यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. सन्मान्य अक्षय नाईक यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि त्यांच्याकडे नाही ना तर पाणीपुरी बारी करायची गावकर पाहिजे सावंत साहेबांकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि परत त्याच सावंत साहेबांकडनं आमचे पखवा जाधव यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व खरोखर एक कलावंत आहे आणि कलाकाराची कदर करणारी ही व्यक्ती आहे. त्यांना जाण आहे. पखवा जाधव आणि भजनी बुवा कोणा किती पैसे देऊ काही, आज ते माका कमी देतं, आमचे वाचप्याक जास्त देतं. अच्छा, भजनप्रेमी यांच्याकडनं अच्छा तुमच्यासाठी विशाल रासम यांच्यासाठी 100 रुपये. तुझी लक्ष्मी खुश आज. अरे आमची लग्न होऊन लक्ष्मी खुश नाही, तुझी खुश आहे.
त्याचप्रमाणे सन्माननीय लॉटरी सेना चे अध्यक्ष नितीन पवार आमचे मित्र यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि जास्त वेळ झालाय कारण आज तुझसे जो कहना है कहने दो, मेरा दिल तेरे पास रहने दो, मेरा दिल तेरे पास रहने दो. काय एकमेकाचं हृदय, कारण या आयुष्यामध्ये दोनच गोष्टी अशा आहेत ज्या दिल्याने कधी काही कमी होत नाहीत. एक म्हणजे हृदय आणि दुसरा म्हणजे आशीर्वाद. कारण माणसाजवळ धन किती आहे याला महत्व नाही, पण त्याच्याकडे चांगलं मन किती आहे याला महत्व आहे. आणि ते चांगलं मन असणं गरजेचं आहे. कळलं बुवा? लिहून घ्या. बाकी बुवा आमचे चांगले आहेत, तसं काय आमचा काय वयवरचा भांडण नाही आणि मी काय त्यांच्यावर भांडणार नाही, कारण माका सध्या गप्पा नाही. 28 एप्रिल पासून सलग कार्यक्रम चालू आहेत की मुंबईची बाजी सिलेक्ट करा का नाही म्हणून सांगितलेलं, तरी ते बोलले नाही बुवा करा. आता उद्या परत सकाळी ही जनशताब्दी पकडून मारा खाया ओळी इंडियात जाऊन ते ढोपरा फोडू उद्या परत एप्रिलला वैभव चालूच हा, जसं तुमचा पण हा. पण हे आहे आणि हे प्रेम आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज हे भव्य दिव्य असं भजन रसिक हे फक्त आणि फक्त जर कुठे पाहायला मिळत असेल तर ही भांडूप नगरी आहे. हे भजन रसिक आहे, इथं भजनच चालतं. उगाच ह्या कृष्णाने असं केलं, अक्कल सगळ्यांना होती ना, पण ती कुठे वापरायची कशी वापरायची हे कोणा कळलं ना. हो, श्रीकृष्ण जेव्हा निद्रिस्त अवस्थेत होता तेव्हा दुर्योधन गेला खर त्याच्या पायाकडे उभं राहिलो आणि अर्जुन त्याच्या डोक्याकडे उभा राहिला. दुर्योधन डोक्याकडे उभा राहिला आणि अर्जुन चरणाकडे उभा राहिला होता. असा वय झाला आता घबरा 41 चालू आहे सलग बारी होता ना. उलटा सुलटा काय मी रामायण बदललं असं म्हणा काय आता रामायण या वाचा होता. दुर्योधन डोक्याकडे उभा राहिला आणि तेव्हा खुर्ची नाही होती, उभं राहिलो. तुमचा काय खुर्चा या माणसात ना किडे कमी नाही होत. दुसरं बोलाक लागलं मध्ये मध्ये वळवळतो. त्यांनी म्हटलं नाही आणि आम्ही म्हटल्यावर तो माणूस मान्य करणार नाही. काय मात्र 100% एक दिवस तुमचे विरोधक आहे सावंत असलं तरी विरोधक बरोबर. त्या माणसाने काय सांगलं विराज भावकर नाही तर गुंडू सावंत भाऊनी भांडूप मध्ये वारी करायची नाही. एक दिवस तुमचे विरोधक आहे म्हणतात ना, भावकीची भावक नसायची. असं देत या मनोरंजनात दादा असं काय विषय नाही, पण ठीक आहे. विराज भावकर सुद्धा सुंदर वाजवतात, विराज भावकर सुंदर वाजवतात. आज त्यांची जरा तब्येत सलग कार्यक्रम आहेत. हा ब्रँड खायचं तो पण श्रीकृष्णाकडे दुर्योधनाने काय मागितलं की देवा मला बाकी काय नको, तू नकोयस, मला तुझं सैन्य पाहिजे. आणि अर्जुनाने काय मागितलं, तुझं सैन्य मला नको, मला तू हवायस. आणि म्हणून 100 असून कौरव मारले गेले आणि 5 असून पांडव तारले गेले. बघा, म्हणून भावाने भावाची साथ देणं गरजेचं आहे. आज भावान भावाची साथ देत नाहीत कारण बायको येईल काय गोंधळ घातले रंगात रंग अनेक आहेत, नवरंग डोळ्याने दिसतात, कोण कोण चष्म्यात ना बघतो.
रंगात रंग अनेक आहेत, नवरंग डोळ्याने दिसतात. मुंबईमध्ये आल्यावर एकच रंग दिसतो, लाल रंग. तो सुद्धा विमल खाऊन चुकलेला. वा म्हणतो विमल खाऊन चुकलेला. पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. आपण त्याचं नामस्मरण करूया. काय भांडाचा काय बोलायचा काय, ते आपलं अध्यात्म मारून घेऊन जातं रे. मी माझं मनोरंजन करून घेऊन जातो. विषय काय हा. पण ह्या माणसाच्या घराकडे नेहमी आनंदी आनंद. आता आमचा गाव आणि त्यांचं गाव लांब नाही, कुत्र्याच्या भोका एवढा. म्हणजे त्या कुत्रा भोगताना तेवढाच लांब आहे ना व. हो पोखरण आणि वरती असं त्या दिवशी गेले आणि बुवांच्या घरात आनंदी आनंद. नुसतो हसाचाच आवाज आहे. माका प्रश्न पडलो म्हणजे बुवांका फोन, हो जरा बाहेर या 2 मिनिटं. बो बाहेर. म्हटलं काय आला एवढं हसतच किती आहे. एकदा स्त्रीचा आवाज आहे, एकदा पुरुषाचा आवाज आहे. म्हणतात काय सांगा तुका हसत नाही होतो आम्ही. मग म्हटलं काय करत होतास. तर म्हणतात नाही रे आमच्या घरात पण भांडणं होतं. पण म्हणतात भांडणं झाली ना काही 3 लाटणं फेकून मारल्या. त्या लाटणात चुकला तर मी हसतो आणि लाटणं बसला काय तर हसता. आनंदी आनंदी. फक्त लाटणं मारूचा हे व्यवस्थित मारू पाया. ठीक आहे चला. आज संत चुकामेळा यांची पुण्यतिथी आहे. रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. बुवा सांगतात की चिडा नको. बुवा मी कधीच चिडत नाही, माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. आणि कोणी किती प्रयत्न केला ना की मला म्हणजे माका चिडवूचो तरी चिडत नाही. आपलं चेहरा नेहमी हसू राहतो. मी जर विचार केला स्माईल स्माईल इंग्लिश इंग्लिश ब्रँड कळलं माका आता इंग्लिश. सन्मान्य गुंडू सावंत फोनकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. ठीक आहे धन्यवाद. स्माईल बरोबर आहे, कारण ती स्माईलच महत्वाची आहे. आज फोटो काढताना जर स्माईल दिली नाही आणि असे शेवटला फोटो पण असंच येतो, म्हणून स्माईल महत्वाची बरोबर की नाही. कारण कॅमेरेवाला सुद्धा फोटो काढताना सांगतो स्माईल प्लीज. आणि हसण्याने आपलं आयुष्य वाढतं आणि म्हणून हसणं गरजेचं आहे. बाकी काय विषय नाही. नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. आज कोणती गोष्ट अति केली की त्यातनं माती होते, पण नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगती होत असते. आणि म्हणून नामस्मरण करा. आणि म्हणून उत्साही मित्रमंडळाने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम नामस्मरणाचा ठेवलेला आहे. तर जोरदार देवाची द्वारी उभा क्षण देवाची
जग से हारा